नमस्कार शेतकरी मित्रांनो, आज आपण शेतकरी सन्मान सोहळा पुसद या ठिकाणी आलेलो आहोत आणि हा सोहळा वसंतरावजी नाईक साहेब यांच्या 46व्या स्मृतिदिनानिमित्त आयोजित केलेला आहे। तर आजच्या आपल्या व्हिडिओमध्ये आहेत आमच्या घाटोडी गावचे तंटमुक्ती अध्यक्ष संतोष चव्हाण पाटील, आमचे मामा। आणि आज त्यांनी स्वखर्चाने या ठिकाणी घाटोडी गावातून कास्तकारांना या कार्यक्रमाचा लाभ घेण्यासाठी या ठिकाणी आणलेलं आहे। सोबत आमच्यासाठी त्यांनी VIP पासेस सुद्धा अवेलेबल करून दिलेले आहे। तर बघू समोरचा कार्यक्रम। आज आपल्याला माहिती आहे एवढा पाऊस पूर्ण महाराष्ट्रावर चालू आहे। आपल्या पुसद तालुक्यात सुद्धा प्रत्येक गावामध्ये पूर परिस्थिती निर्माण झालेली आहे आणि तरी एवढ्या सगळ्या संकटांना तोंड देऊन हजारोच्या संख्येने कास्तकार या ठिकाणी हजर राहिलेले आहे। हे पाहू शकता समोर तुम्ही। आपण याच्या आधीच एवढे कास्तकार या ठिकाणी हजर आहे। करून आम्ही या ठिकाणी साजरा करीत आहोत। शेती आणि शेतकरी यांच्यावर मनापासून प्रेम करणारे गहुली या लहानशा तांड्यातून जन्मलेले हाजूसिंग फुलसिंग नाईक शिक्षणाचा खडतर प्रवास पूर्ण करून महाराष्ट्राच्या मुख्यमंत्री पदावर वसंतराव नाईक या नावाने विराजमान झाले। मनापासून निसर्गावर प्रेम करणारे असल्याने ऋतूवर आधारित वसंत हे नाव हाजूसिंग ऐवजी लावून घेतले आणि आपल्या कार्याने वसंत चरणी वंदन करूया असे। तर अशा प्रकारे वसंतराव नाईक साहेबांच्या प्रतिमेचं पूजन आणि मान्यवरांचे स्वागत वगैरे होऊन या कार्यक्रमाला सुरुवात झालेली आहे। तसं तर आजच्या कार्यक्रमाला महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री उपस्थित राहणार होते, पण काही कारणास्तव ते या ठिकाणी येऊ शकले नाही। तर आजच्या कार्यक्रमाचे अध्यक्ष संजय भाऊ राठोड यांनी हे अध्यक्षपद भूषवलं आहे। त्यानंतर बरेच आमदार, बंजारा समाजाचे धर्मगुरू, तर असे बरेच ज्येष्ठ मंडळी या ठिकाणी आलेली होती। त्यानंतर मग आपल्या राज्याचे राज्यमंत्री इंद्रनील भाऊ नाईक यांनी भाषण केलं। आपल्या भाषणामध्ये त्यांनी बरेच आपल्या लहानपणीच्या आठवणीसुद्धा आपल्यासमोर मांडल्या आणि ते सर्व भाषण आपण स्पेशल एक व्हिडिओ बनवलेला आहे, त्याचा आपल्या चॅनलवर याआधी अपलोड केलेला आहे। तो व्हिडिओ तुम्ही चॅनलवर जाऊन पाहू शकता। मग त्याच्यानंतर जे काही आमंत्रित सन्मानित शेतकरी होते त्यांना स्टेजवर बोलून त्यांचा सन्मान या ठिकाणी करण्यात आलेला आहे। तर ते पुढील प्रमाणे, त्यानंतर जे काही आमंत्रित शेतकरी होते त्यांना या ठिकाणी त्यांच्या शेती क्षेत्रामध्ये केलेल्या उल्लेखनीय कामगिरीबद्दल त्यांचा सन्मान या ठिकाणी करण्यात आलेला आहे। उपस्थित मान्यवराच्या हस्ते त्यांना या ठिकाणी सन्मानित करण्यात आले। तर विविध प्रांतातून जसं विदर्भ, पश्चिम महाराष्ट्र, मराठवाडा अशा वेगवेगळ्या महाराष्ट्राच्या भागातून या ठिकाणी शेतकरी निवडून त्यांचा या ठिकाणी सन्मान करण्यात आलेला आहे आणि त्याचा स्पेशल व्हिडिओ आपण आपल्या चॅनलवर अपलोड केलेला आहे, तो सुद्धा आपण चॅनलवर जाऊन पाहू शकता। तर अशा पद्धतीने एवढ्या पावसात, एवढ्या संकटात हा आजचा सन्मान सोहळ्याचा कार्यक्रम पार पडलेला आहे। तर ठीक आहे, आपल्या सर्वांचे हा व्हिडिओ पाहिल्याबद्दल आणि बाकी चॅनलवरचे व्हिडिओसुद्धा आपण जाऊन पाहू शकता। व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद। तर व्हिडिओ पाहिल्याबद्दल पुन्हा एकदा धन्यवाद। आपल्या चॅनलवर जे बाकी व्हिडिओ आहे या कार्यक्रमाचे ते सुद्धा आपण अवश्य बघावे। ठीक आहे।